गुरुवार दिनांक 12/3/2026 रोजी नाशिक जिल्ह्यातील भेंडी गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान प्लास्टिक मुक्त हे अभियान भेंडी गावात राबविण्यात आलेलं असून ग्रामसेवक खांडवी भाऊसाहेब यांनी मोलाचं सहकार्य करून गावाची साफसफाई करून गावात स्वच्छता मोहीम राबवली। त्याचबरोबर ग्रामस्थांपैकी जो कोणी प्लास्टिक किंवा कचरा रस्त्याच्या आजूबाजूला टाकणारा सीसीटीव्ही अंतर्गत आढळल्यास 5,000 रुपये दंड आकारला जाईल, याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी असे भाऊसाहेबांनी पूर्ण गावात आवाहन केले। त्याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी मोहन भैया रौंदळ व गावचे सरपंच किशोर ठाकरे हे सुद्धा पूर्ण दिवसभर व काही मंजूर यांनी पूर्ण गावातील पूर्ण साफसफाई केली व प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भाऊसाहेब समक्ष हजेरी लावून वैद्यकीय अधिकारी यांच्याशी साफसफाई बद्दल मार्गदर्शन केले। त्यानंतर बाल अंगणवाडी सेविका मोरे मॅडम यांच्याशी संपर्क साधून त्यांना सुद्धा अंगणवाडी विषयी लहान मुलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी दक्षता घ्यावी असे आवाहन भाऊसाहेबांनी केलेलं। त्याबद्दल भेंडी गावचे ग्रामस्थ यांनी भाऊसाहेबांचे आभार व्यक्त केले। अशी साफसफाई स्वच्छता मोहीम व गावाचा विकास भाऊसाहेबांनी चांगल्या प्रकारे करावा व गावाचं नाव लौकिक व्हावं अशी अपेक्षा ग्रामस्थ करत आहे। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष रौंदळ, कळवण। नमस्कार, माझं नाव सना मुसा शेख। मी समुदाय आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र नवी बेस अंतर्गत उपकेंद्र भेंडी येथे कार्यरत आहे। तर आपल्या ग्रामपंचायतमध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे 17 सप्टेंबर 2025 पासून चालू आहे। याच्यामध्ये उपकेंद्रांतर्गत 5 मार्क आहेत, 5.25 मार्क आहेत। त्यामध्ये अनिमिया मुक्त भारत अभियान याला 1 मार्क आहे, गोल्डन कार्ड आणि दिव्यांग कार्ड आणि VHSNC असे 5.25 मार्क आहे। सगळ्यात पहिला अनिमिया मुक्त भारत अभियान याच्यामध्ये आपल्याला 15 ते 49 वयोगटातील महिलांची HB तपासणी करायची होती। तर आपल्याकडे उद्दिष्टे 630 होते 15 ते 49 वयोगटातील, त्यामध्ये 630 पूर्ण अनिमिया मुक्त महिला आपल्याकडे आहे। त्याच्यामध्ये 126 कमी HBच्या होत्या, त्यांना फॉलिक ॲसिड टॅबलेट आयर्न आणि चालू केल्या होत्या। त्यामध्ये सगळ्यात कमी म्हणजे सिव्हिअर अनिमियाचे 7 ग्रॅमपेक्षा कमी असलेल्या माता 2 होत्या, त्यांना पण आयर्न सुक्रोजसाठी रेफर केला होता। आता त्या पण नॉर्मलमध्ये आहे। 2 नंबर गोल्डन कार्ड आपल्याकडे आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड एकूण लाभार्थी पात्र लाभार्थी 2384 होते। त्यापैकी कार्ड काढलेले लाभार्थी 2285 आहे। याच्यामध्ये मयत झालेले लाभार्थी 14 आहे, स्थलांतरित आणि लग्न झालेले 42 आहे आणि चुकीची नावं असलेले लाभार्थी 443 आहे। गोल्डन कार्ड वाटप संख्या 2285 पूर्ण झालेली आहे। आणि 3rd नंबर आहे दिव्यांग लाभार्थी माहिती। आपल्याकडे दिव्यांग लाभार्थी 14 होते, त्यांना सगळ्यांना सर्टिफिकेट मिळालेलं आहे, दिव्यांग कार्ड प्रमाणपत्र त्यांना मिळालेलं आहे। आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये ग्रामपंचायत भेंडी यांनी आम्हाला उपकेंद्राला कपाट, फ्रीज आणि बरेचशा जे आम्हाला काही सुविधा पाहिजे होत्या त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तर त्यांचा मनापासून धन्यवाद। ओके मॅडम, तुम्ही कपाटसाठी किंवा फ्रीजसाठी अप्लाय केलं होतं का ग्रामपंचायतीकडे? हो, आम्ही अप्लाय केलं होतं। त्यानंतर भाऊसाहेबांनी काय किती दिवसात तुम्हाला त्यांनी फॉलोअप घेऊन लगेच आम्हाला फॉलोअप लगेच केलं का? किती दिवसात दिलं? 1 महिन्या आतमध्ये दिलं। 1 महिन्याच्या आत दिलं का? ओके। ह्या ज्या गरोदर महिला आहेत या वारंवार ट्रीटमेंटसाठी येतात का आपल्याकडे? हो, ANC क्लिनिक आपण दर महिन्याला 9 तारखेला घेत राहतो। ओके ओके। बाकी इथं शासकीय कर्मचारी किती आहेत आपल्याकडे? आता इथं फक्त मी आणि सिस्टर, मी CHO आहे आणि ANM आहे इथं, फक्त आम्ही दोघी। चालेल। भाऊसाहेब आपलं काही मत? नाही, जे आपल्याला मुख्यमंत्री समृद्ध योजनेअंतर्गत आपण जे त्यांना उद्दिष्ट दिलेलं होतं, म्हणजे जे सांगितलेलं होतं तर त्या उद्दिष्टानुसार त्यांनी कामकाज केलेलं आहे, चांगल्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे। म्हणजे त्यांनी जशी मागणी केली आणि जे आपल्याला ग्रामपंचायत मार्फत त्यांनी मागणी केल्यानंतर बाहेरचं आवार होतं ते वृक्ष लागवडी झालेले आहे, त्यांनी सुशोभीकरण करून द्या। तर आपण ग्रामपंचायतीमार्फत ते त्यांना सुशोभीकरण करून दिलेलं आहे। बाहेर त्यांनी गप्पी माशांचं टाकी आहे, ते टाकीत गप्पी मासे म्हणजे डास उत्पत्ती होऊ नये त्यासाठी ते व्यवस्थित ठेवलेलं आहे। आणि दुसरं असं की म्हणजे औषधं उपयोगीसाठी औषधं ब्लिचिंग पावडर वगैरे भेटते का? नाही, ते ब्लिचिंग पावडर ते ग्रामपंचायत घेते आणि ते पाणी शुद्धीकरणसाठी ते ग्रामपंचायत मार्फत ते पाण्याच्या टाकीत टाकलं जातं आणि ते शुद्धीकरण केलं जातं आणि ते शुद्ध पाणी पुरवठा
गावाला भाऊसाहेब केलं. मला एक बोलायचं आहे हं. की आपलं पूर्ण गाव कौतुक करत आहे आपल्या नावाने किंवा कामाने, नावाने नाही पण कामाने फार लोक कौतुक करत आहेत. खरं आहे काही? हा, म्हणजे ते मी सांगण्यापेक्षा आता गावच सांगेल आणि तुमच्यासारखे जे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या मार्फत ही जी मेसेज आहे, आपला संदेश आहे, नाही, मी ते- बऱ्याच लोकांशी संपर्क साधल्यानंतर तुमचं आणि या ग्रामपंचायत बॉडी आहे, सरपंच ठाकरे साहेब, त्यानंतर उपसरपंच योगेश रौंदळ किंवा महेश रौंदळ, या पूर्ण पंचायत बॉडीचे आणि तुमचे फार कौतुक करत ग्रामस्थ आहे. हे खरं आहे का? हा, म्हणजे हे कामाद्वारेच आपल्याला दिसत असतं. जसं आता शिवचे मॅडमनी सांगितलं का आपण म्हणजे पंचायतीने जे उद्दिष्ट दिलेलं होतं तर त्यांनी ते 100% पार केलेलं आहे. आणि जे मुख्यमंत्री समृद्ध आपल्याला पार करायचं आहे, आपल्याला तालुक्यात 1 नंबर म्हणजे जे बक्षीस असतं 15 लाखाचं ते घेण्याचं आपण वाटचाल केलेलीच आहे. तर ह्या कामाचं जेव्हा आपल्याला जे 15 लाख मिळतील आणि राज्याकडून आपल्याला गुणगौरव होईल, तेव्हाच मी सांगेल का आपण केलेलं काम हे गौरवोद्गार आणि जे तुम्ही म्हणता गावातून असं संदेश आहे, तर ते त्यावेळेसला खरं आपल्याला ते दिसेलच अशी आशा करतो. एक आहे सर, माणसाला जेव्हा कोणी कौतुक करतं त्यावेळेस माणसाला आपल्याला उमंग वाटते की आपण अजून काही कार्य करावं, असं आपल्याला वाटतं का? उत्साह वाटतो ना? उत्साह वाटतो आणि गावातील लोकांनी पण त्याच्यात सहभाग घ्यायला पाहिजे. म्हणजे तेच आपल्याला सहभाग आणि उत्साह वाटतो, बरोबर. काम करायला ते और मजा वाटते. काही बोला सरपंच साहेब? नाही, धन्यवाद. ओके, धन्यवाद. भाऊसाहेब, हे स्वच्छता अभियान केव्हा सर राबवण्यात येत आहे? दिनांक 17/9/2025 पासून आपल्याकडं माननीय मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या मोहिमेअंतर्गत हे अभियान सुरू झाल्यापासून तर आज मार्च महिना येत आहे. तर त्या निमित्ताने आपण ती मोहीम कालावधीत ग्रामपंचायत भेंडी, तालुका कळवण, जिल्हा नाशिक यांच्या वतीने प्लॅस्टिक बंदी हा आदेश शासन निर्णय व 26 जानेवारीच्या ग्रामसभेत आपण उघड्यावर प्लॅस्टिक टाकणे असं कोणी आढळल्यास तर त्यास 5,000 रुपये दंड ग्रामपंचायत ठोठवेल. तर याची जनजागृती आपण केलेलीच आहे. तसंच शाळेच्या मुलांमार्फतही आपण जनजागृती करून आणि प्लॅस्टिक बंदीबाबत आदेश पारित केलेलंच आहे. तर याबाबत आता पुढं आपल्याला त्या मोहीममध्ये चांगल्या पद्धतीने आणि आपण त्यात सहभागी होऊन मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचं बक्षीस आपल्या गावाला मिळेल याची आपल्याला शाश्वती आहे आणि ते मिळेलच अशी आशा बाळगतो. सर, हे 5,000 रुपये दंड घेऊन आपण काय करणार? ते जे विकास कामास त्याचा उपयोग केला जाईल. जसं की गावात ओला कचरा, सुका कचरा हे संकलन करण्यासाठी आपण त्याचा उपयोग केला जाईल. त्याचा समजा अगर एखाद्या ग्रामस्थाची तुमच्याशी संबंध चांगला किंवा ग्रामपंचायत संबंध चांगला आहे किंवा ग्रामपंचायतकडे सदस्य आहेत किंवा चांगला नागरिक आहे, बुवा होतकरू शेतकरी आहे, त्याने जर कचरा टाकायला तुम्ही दंड घेणार का त्यांच्याकडनं? हो, कोणी तो आढळल्यास सगळ्या गावाला आपण शासन निर्णयाने आणि ग्रामसभा ही शासन निर्णयापेक्षा मोठी संसद असते. तर बरोबर. तो निर्णय हा अंतिम झालेला असतो. त्याच्यामुळं तो कोणी लहान आणि मोठा असं काही त्याचा भेदभाव केला जाणार नाही. त्याला 100% दंड हे सर्वानुमते ठरलेलं आहे, त्या पद्धतीने केलंच जाईल. घ्यावंच लागेल आपल्याला. ओके ओके. सरपंच, आपलं काय मत आहे याच्याबद्दल? याबाबत भाऊसाहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे सर्व कार्यवाही होईल. कोणी प्लास्टिक वगैरे उघड्यावर टाकलं तर त्याला दंड ठोठवण्यात हो येईल. हो नक्की, तो कोणी असो, कोणी असो. एक शिवाजी ग्रामपंचायत सरपंच राहिला, उपसरपंच हो, राहिला नक्कीच, नक्कीच. किंवा सदस्य सर्वांसाठी राहिला किंवा नियम माजी सेम सरपंच राहिला तरी तुम्ही त्याला दंड ठोठवणार राहील. का? हो नक्कीच, सर्वांसाठी नियम सेमच राहील. ओके. धन्यवाद. आपल्याला कसं वाटतं? आपल्याला काहीच माहिती नाही त्याच्यातलं, म्हणजे आपल्याला काही येत नाही. बोलता तर काय बोलायचं तुमच्याशी? नाही, बरं, पण प्रतिक्रिया बुवा गावात. हे जर स्वच्छता अभियान चालू केलं या संदर्भात आपलं काय वाटतं? चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे, चांगलं आहे ना? हो, असं स्वच्छता अभियान राहिलंच पाहिजे. राहायलाच पाहिजे. आपण त्याच्याबद्दल एकदम उत्सुक आहे त्याचं. चालेल.